नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रीयन गर्ल रेश्माज लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज आली आहे घराजवळच असलेल्या एका अतिशय सुंदर अशा मंदिरामध्ये. या मंदिराचं नाव आहे श्री चारभुजा मंदिर विष्णुधाम. संध्याकाळची वेळ आहे. मी थोडंसं लवकरच आली आहे मंदिरामध्ये, जेणेकरून मला दर्शन व्यवस्थित घेता येईल, कारण की 7च्या नंतर खूपच गर्दी व्हायला लागते आणि दर्शन व्यवस्थित घेता येत नाही. मंदिरामध्ये आल्यानंतर सुरुवातीला मी दर्शन घेतलं, थोडा वेळ ध्यान करत बसले आणि त्यानंतर व्हिडिओ शूटिंग करायला सुरुवात केली. चारभुजा या शब्दाचा अर्थ चतुर्भुज स्वरूप असा आहे. श्री चारभुजा मंदिराचे नाव या मंदिरातील मूर्तीमुळे पडले आहे. मंदिरातील भगवान विष्णूंची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला 4 भुजा म्हणजेच 4 हात आहेत. एका हातात शंख, दुसऱ्या हातात चक्र, तिसऱ्या हातात गदा आणि चौथ्या हातात कमळाचे फूल आहे, जे भगवान विष्णूंचे प्रतीक आहे. असे म्हणतात की ही मूर्ती पांडवांनी स्थापित केली होती आणि पौराणिक काळात भगवान श्रीकृष्णाने स्वतः विश्वकर्मांना ही मूर्ती बनवण्यास सांगितले होते. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. गणपतीचं दर्शन घेतलं. त्या शेजारी महालक्ष्मीजीची मूर्ती आहे. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि ही आहे विष्णुधामची मूर्ती. त्यानंतर उजव्या बाजूला आहे राधाकृष्णांची मूर्ती आणि दत्तांची मूर्ती. या मंदिराचा विशेष भाग म्हणजे या मंदिरात असलेले हे खांब आणि त्या खांबावर कोरलेल्या या मूर्ती. या खांबांमुळेच आणि त्यावर असलेल्या मूर्तीज आणि तिथे असलेल्या लाईट्समुळेच हे मंदिर अधिकच सुंदर दिसत आहे. खांबांप्रमाणेच वरच्या बाजूला बसवलेल्या मूर्तीत सुद्धा अतिशय सुंदर दिसत आहेत. आपले लक्ष वेधून घेतात. संध्याकाळचे 7 वाजले. मंदिरातील लाईट्स ऑन झाल्या आणि गर्दी व्हायला सुरुवात झाली. खरं तर गर्दीच्या ठिकाणी व्हिडिओ शूट करायला जमत नाही. आपण खरं तर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेलो असतो. पर्सनली मलाही आवडत नाही मंदिरामध्ये फोटोज काढणं, व्हिडिओ शूट करणं, पण हे मंदिर आहेच इतकं सुंदर आणि या मंदिराच्या काही विशेष गोष्टी आहेत, त्यामुळे खास हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. या मंदिरातील संध्याकाळच्या आरतीचा टायमिंग 7:30चा आहे. सगळेजण आरती करण्याची वाट बघत थांबले होते. परंतु या मंदिरातील विशेष गोष्ट अशी आहे की ज्यांना कोणाला 7:30 वाजेपर्यंत थांबायचं नसेल तर ते स्वतः आरती करून जाऊ शकतात, पण त्यासाठी 51 रुपये कापूर आरतीसाठी पे करायला लागतात आणि स्वतः आरती करू शकतात. मंदिरामध्ये आल्यानंतर किती छान वाटतं आपल्याला. एक वेगळीच एनर्जी येते आपल्यामध्ये, पॉझिटिव्हिटी येते, एकदम फ्रेश फील होतं, एक प्रसन्न वाटतं आपल्याला. इथल्या आरतीची पद्धत खूप वेगळी आहे. खूप छान वाटतं आरती करताना.
खरं तर मला व्हिडिओ शूट करायचा होता, परंतु त्यावेळेस कोणीही फोटोशूट, व्हिडिओ शूट करत नव्हतं आणि म्हणूनच मी व्हिडिओ शूट केला नाही आरती करण्याच्या वेळेस. आणि मी आरती करण्यामध्ये दंग होऊन गेले. आरती झाली, सर्वांनी पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि त्यानंतर सर्वांनी प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन खाण्यासाठी बसण्यासाठी भरपूर जागा आहे तिथे. सर्वजण बसून प्रसाद खात होते. ज्यांना या मंदिरात यायचं आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की गाड्या पार्किंगसाठी या मंदिराचं पार्किंग आहे, पण ते पेड पार्किंग आहे. खूप छान वाइब्स मिळाल्या मंदिरामध्ये येऊन. प्रसन्न वाटलं. तुम्हीही नक्की भेट द्या. तुम्हाला मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.